गाईज पहिले तुम्ही टेस्ट करा, कशी लागते ते कमेंटमध्ये सांगा. हे पहा अशी झालेली आहे. आज आपण करणार आहोत असा एक मॅगी चॅलेंज की जगात आजपर्यंत कुणीच केला नसेल, आणि तो चॅलेंज असा जबरदस्त होणार आहे. तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा. तर गाईज आता घरी आलोय आणि घरी आल्याबरोबर मी मॅगी पॅकेट पण आणलेलं आहे. आणि आता मी अशी मॅगी बनवायला जाणार आहे की ती तुम्ही लाईफ मध्ये कधीच खाल्ली नसेल. का मॅगी तर खाल्ली असेल, पण मी ज्या प्रकारची बनणार आहे ना ती तुम्ही कधीच खाल्ली नसणार आहे. चला तर मी आता मॅगी बनवायला सुरुवात करतो. तुम्ही बघत राहा की मी कोणत्या टाईपची मॅगी बनवणार आहे. आता सध्या तर गरम होतोय, त्या कारणाने मी फॅन चालू केलेला आहे बरं का. आता सगळ्यात पहिले मी कॅमेरा सेट करतो. तर गाईस मी आता यामध्ये 2 मॅगीची पॅकेट आणली होती ती काढून घेतलेली आहेत आणि मसाल्याच्या पुड्या पण काढून घेतलेल्या आहेत बरं का. आणि आता तुम्ही पाहू शकता की हे अशा प्रकारे दिसतंय. तुम्ही यामध्ये पाणी ओतत असताल, पण गाईस ही मेन गोष्ट आहे की मी त्यामध्ये पाणी ओतणार नाही. तरी यामध्ये ट्विस्ट होणार आहे. ते कसं, तर आता आधी आपण मसाले पॅकेट आहेत ना ते आधी फोडून घेऊ. आणि गाईस त्यामध्ये मी ओतणार आहे ते म्हणजे गावामध्ये भेटणारा जिरा. हा गाईस जिरा ओतणार आहे. हा जिरा यामध्ये ओतल्यास नंतर ती कशी मॅगी तयार होते की नाही ती तुम्ही नक्की बघत राहा. हे पाहू शकता, हे पाहून घ्या की आपलं मिश्रण अशा प्रकारे झालेलं आहे. आणि आता आपण मित्रांनो यामध्ये थोडी ट्विस्ट करू, याला गरम पण करू. गरम करून पाहू कसं होतंय, चव कशी लागते त्याची, खाण्यास योग्य आहे की हानिकारक आहे. तर आधी आपण गरम करून घेऊया, मग मी तुम्हाला सांगतो की खाण्यास त्याची चव कशी लागते. तर like I'm sinking underwater. Feel like I'm going over the falls. My mind spins faster and faster. आता आपली 5 मिनिटं झालेली आहे, पण अजून याला काही सुद्धा नाही झालं. आपली जशी पाण्यात असते ना तिला लगेच कलर येतो, पण ह्या मॅगीला अजून काहीच झालेलं नाही मित्रांनो. आता आपण चमच असतो ना त्या चमच्याने थोडं याला हलवून घेऊ. तर गाईज मला तब्बल शॉक बसलेला आहे, आणि तो शेगडीमुळेच बसलेला असं असं माझा अंदाज. लाईट पण गेली, हात पूर्ण मुंगे आलेलेच आहे तिथवर शोल्डरपर्यंत. हात पाहू शकता कसा झाला आहे. आता मला हात लावायला सुद्धा बेव वाटत राहिले, पण मी शेगडी बंद केलेली आहे. तुम्ही ट्राय करू नका गाईज. गॅस असेल तर गॅसवर ट्राय करा, नाहीतर चुलीवर ट्राय करू शकता. आता इतक्या जोरात शॉक बसलेला आहे का नाही, लय जोरामध्ये. अजून हे पाहू शकता की आपली मॅगीला अजून काही सुद्धा झालेलं नाही आहे, ती जशी जास्त तशी आहे. My heart is bursting through the wall, and just for once I wish we'd stop and smell the roses. नंतर गाईस आता हे मिश्रण मी बारीक करून घेतलेलं आहे बरं का. तुम्ही पाहू शकता मी यामध्ये थोडंसं पाणी ओततो आणि गॅसवर मांडतो. गॅस आहे आमच्याकडे, पण
थोडीशी गॅस संपत आलेला आहे, त्यामुळे मग मी म्हटलं की शेगडीवरच करून घ्यावा, पण शेगडीवर मला शॉक बसला, त्यामुळे मी आता गॅसवर करतो. ह्यामध्ये आणखी थोडंसं गार पाणी होतो, कारण की आपली कोल्ड्रिंक परत पण गारच होती, त्यामुळे यामध्ये पाणी ओतून घेतलं आहे गाईज. आणि आता मी गॅसवर करतो, शेगडीवरती नकोच. इतका बेकार शॉक बसला आहे गाईज मला, लई बेकार. मी तुम्हाला सांगू पण शकत नाही की कसा शॉक बसलेला आहे. तर लायटर कुठे आपलं, कामच आलं बघ. मला लायटरच सापडत नाही गाईज. गाईज मी पहिल्यांदा आपला गॅस पेटवून घेतो. आणि आता आपले हे मिश्रण गॅसवर मांडतो आणि गॅस फुल करून घेतो. गाईज माझ्या आतापर्यंत अजून हातातून मुंग्या चालल्या. वाटलं नव्हतं की इतकं अवघड जाईल म्हणून. गाम आलाय इतकं अचानकच बसला, अचानकच. गामा गुमजलोय मी तर तुम्ही आता हे मिश्रण बघा की कसं होतंय. तर याला अजून तर काहीच नाही झालं. इथं पण सांडतंय का पडतंय का काय होतंय काहीच मिळालं नाही. Instead of dreaming of things we miss, Elysian fields could be right under our noses. तर काहीच फायनली आता आपली मॅगी तयार झालेली आहे आणि तुम्ही तिचा कलर पाहू शकता. काही चेंज वाटत सुद्धा नाही. मला वाटलं होतं की कोल्ड्रिंक टाकल्यानंतर काही चेंज होईल, पण काहीच नाही चेंज झालेला. Rapture at our fingertips. तर गाईज फायनली आता आपली मॅगी तयार झाली. मी आता तिला खाली घेतो, हे पाहू शकता अशा प्रकारची झालेली आहे. तिचा वास पण भारी येतोय. आता आपण ती आधी टेस्ट करून पाहूया की कशा टेस्ट झालाय. हाताला शॉक बसला म्हटलं टेस्ट तर करावंच लागणार नाही, इतकं कष्ट घेतले म्हटलं. पहिले गाईज चमचा पण गरमच झालेला आहे. गाईज पहिले तुम्ही टेस्ट करा, कशी लागते ती कमेंटमध्ये सांगा. हे पहा अशी झालेली आहे. आणि आता मी टेस्ट करतो. गाईज एक नंबर झाली. मी आतापासून अशीच बनवत जाणार रोज. अशी तर आतापर्यंत तुम्ही सुद्धा बनवली नसेल की कोल्ड्रिंक टाकून, पण आज भारी लागली. हे पाहू शकता. तर गाईज कसं वाटलं तुम्हाला आपलं मॅगी चॅलेंज. आता ही तर खावाच लागणार आहे मला. गाईज असे तुम्ही घरी ट्राय करू नका. शेगडी तर सहज करूच नका. हां गॅस असेल तर गॅसवर करा, पण शेगडी कधीच नाही. कारण की तुम्ही तर पाहिलं ना मला किती जोरात शॉक बसला, तसंच तुम्हाला पण बसू शकतो. त्याच्यामुळे तुम्ही शेगडीवर ट्राय करू नका. बाकी तर त्याच्यावर तर करू शकता. तर मग जर का तुम्हाला आपला हा मॅगी चॅलेंज आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये सांगा की कसा वाटला. तर धन्यवाद गाईज.
जय हिंद जय भारत. बाकी तर आता सगळी मॅगी खाऊन घेतो. शौक बसला त्या कारणाने. These confessions of dejection and despair, when some great rapture is lingering in the air, I feel like jumping in